नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 नेते महायुतीच्या गळाला जाण्याची शक्यता। राऊतांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर यांनी घेतली फडणवीसांची भेट, तर ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती। पैसा फेको तमाशा देखो असं आताचं राजकारण सुरू। स्वार्थासाठी दुसरीकडे जातात, वरून माझ्या विरोधात बोलतात। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल, मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची उद्या बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार। मुलाला विट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडायला सांगतो, तुम्ही टेंडर भरा। संजय शिरसाट यांचं आव्हान, तर मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही। हॉटेलवरील आरोपांनंतर शिरसाटांचा थेट इशारा। आम्ही आमच्या 2-5 एकरात खुश, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये। शिरसाटांच्या आव्हानानंतर अंबादास दानवे यांचा गर्भेत इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या, सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं। अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी कबुली। लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही, अर्थ खात्यातून घोटाळा झाला, अजित पवारांनी राजीनामा द्यावा। संजय राऊत आक्रमक। मी कशाला घोटाळा करेन, योजना आली तेव्हा वेळ कमी होता, मात्र अर्जांच्या छाननी दरम्यान गोष्टी लक्षात आल्या। लाडकी बहीण योजनेतील आरोपानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात, आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची सलग 3ऱ्या दिवशी अजित पवारांवर टीका। ओबीसींच्या टाळूवरचं लोणीखाणा भुरट्या, पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पदरात पाडलं। अमोल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा। विचारधारा वेगळी पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र, सुखदुःखात एकमेकांसोबत आहोत। शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। 2017च्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त। हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं निरीक्षण, तर नितेश राणेंकडून न्यायालयाचे आभार। एटीएसनं घातपाती कारवायांचा कट उधळला। भिवंडीतल्या बोरिवली गावात साकीब नाचणशी संबंधित सर्च ऑपरेशन, 2 अटकेत तर 10 जण ताब्यात, तलवार सुरा मोबाईल जप्त। देशात आतापर्यंत 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांमधील 8 रुग्ण महाराष्ट्रातील। राज्यात 24 तासात 59 नव्या रुग्णांची नोंद। सध्या सक्रिय असलेल्या राज्यातल्या रुग्णांचा आकडा 494। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत वाढवली। 5 जून दुपारी 2 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार, शालेय शिक्षण विभागाची माहिती। दिल्लीत आयकर विभागाचा अधिकारी अशोक कुमार सिंघलच्या घरी सीबीआयचा छापा। सोनं चांदीसह 1 कोटीची रोकड हाती, 45 लाखाची लाच घेताना अटकेत, 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी। भारताचा सुरक्षा कवच अधिक मजबूत होणार। रशिया S-400चे आणखी 2 सिस्टीम भारताला देणार। पाकिस्तानचे ड्रोन हल्ले परतवण्यात S-400ची महत्त्वाची भूमिका।